जरांगे आजपासून मुंबईच्या दिशेनं समन्वयकाकडून जरांगेंसाठी खास व्हॅनिटीची सोय। 26 जानेवारीपासून जरांगेंचं मुंबईत उपोषण। बच्चू कडूही आंदोलनामध्ये सहभागी होणार। सरकार आरक्षणावर सकारात्मक आंदोलन मागे घ्या, मुख्यमंत्र्यांचं जरांगेंना आवाहन। तर फेब्रुवारीमध्ये अधिवेशन बोलावून सकारात्मक निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन। 54 लाख मराठ्यांना आधी प्रमाणपत्र द्या, मागणी पूर्ण झाल्यास गुलाल घेऊन येऊ। जरांगेंचं वक्तव्य सकारात्मक असणं आणि अंमलबजावणी यात फरक। मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही जरांगे आंदोलनावर ठाम। 26 जानेवारीपासून जरांगेंचा मुंबईमध्ये उपोषणाचा इशारा। मात्र आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची आज मराठा समन्वयकांसोबत बैठक। दुपारी 3 वाजता ऑनलाईन बैठक होणार। महाविकास आघाडीमधले नेते तपास यंत्रणांच्या निशाण्यावर। रोहित पवार, किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स। राजन साळवींना एसीबीची नोटीस। तर खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये सूरज चव्हाणांना ईडी कोठडी। बारामती अॅग्रो कारखान्यामधील गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना ईडीचं समन्स। बुधवारी चौकशीसाठी बोलावलं। तर मराठा आंदोलनामुळे 22 किंवा 23 तारखेला चौकशीला बोलवावं, रोहित पवारांची ईडीला विनंती। कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांनाही ईडीचं समन्स। 25 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। अद्याप ईडीचं समन्स नाही, आल्यास चौकशीसाठी जाणार, पेडणेकरांची प्रतिक्रिया। मविया नेत्यांवर सूडबुद्धीनं कारवाई। भाजप शिंदे गटामध्ये जाण्यासाठी नेत्यांवर दबाव तंत्र। मात्र आमचे नेते लढतायत, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षाचा नेहमीचाच डायलॉग। तुम्ही शेण खाल्ल्यावर ईडीनं गप्प बसायचं का? भाजप आमदार राम कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल। महाराष्ट्रामधील धाडींवर धाडी हे ब्लॅकमेलिंगचे सूत्र। रोहित पवार, पेडणेकरांना ईडीची नोटीस आल्यानंतर सामनातून भाजपवर टीका। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानभवनामध्ये सुनावणी। शरद पवार गटाचे गटनेते जयंत पाटील यांची साक्ष नोंदवली जाणार। शिव रेल्वे उड्डाणपूल आजपासून पुनर्बांधणीसाठी बंद। पुढील 2 वर्ष पूल बंद राहणार, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार। राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठामधील 22 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा रद्द। परीक्षेचं पुढील वेळापत्रक नंतर कळवलं जाणार। डिझास्टर रिकव्हरी साईटच्या चाचणीसाठी शेअर मार्केट आज सुरू राहणार। एनएससी आणि बीएससी कडून परिपत्रक जारी।